विजयी संघाबरोबर जय भवानी खाटेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यानंतर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला डॉट. हितेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अक्षय वाकडे आणि त्यांच्या जोडीला अक्षय, त्यांच्या जोडीला तुषार, त्यांचं कौतुक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, चेंडू हवेत आणि मॅचची गोल्डन विकेट. वसंत बाद आणि तदनंतर बोरगावकरांचं सेलिब्रेशन. अक्षय खंडागडे, तुषार मडके, 3 डीजे ऑपरेटर यानंतर ऑपरेटिंग साडे असतील. त्यांचंही कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 3 मित्र एकत्रित बसलेले आहेत आणि दिलेल्या शब्दाला पूर्ण करणारे मित्र आहेत. वा, जाऊया मैदानाच्या आत. वसंत बाद होताना पाहायला मिळाला. न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय आता दाखल होतील. महत्वाचा संघ, महत्वाचा सामना मैदानाच्या. जो जिंकेल तो जय भवानी खाटेकर या टीम बरोबर मॅच खेळेल. क्वालिफायरची लढत आणि तदनंतर सेमीमध्ये प्रवेश होईल. ऑलरेडी तिथे सचिन चोरगे सर यांचा शिवप्रेमी शिरगाव हा संघ जाऊन पोहोचलाय. तदनंतर JD11 खांडीचा पाडा हा संघ ऑलरेडी जाऊन पोहोचलेला आहे. हॅलो. तदनंतर न्यू परशुराम ब्राह्मणगाव हा संघ देखील तिथे जाऊन पोहोचलेला आहे सेमी फायनल मध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल टॉप एज आणि अजून एक विकेट. हितेश आणि फक्त हितेश जलवा. जबरदस्त गोलंदाजी. संपूर्ण मनुस्फोट बोरगावला खुश करणारी गोलंदाजी हितेशची चालू आहे. फलंदाज बाद. चला बॅट्समन थोडस पाठ. चला अजय आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आपल्याला पाहायला मिळतंय. जगू टेम्परेचर चेक केलं तर मला वाटतं 35च्या पुढे असेल. आणि उद्या गाव चॅम्पियन लीग आहे खाटेकरची, त्यामुळं इथे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. गावातील प्रत्येक जण खेळताना या मैदानावर पाहायला मिळेल. खाटेकर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेत खास करून आमचे समालोचक मित्र कुमार बाबरे सर उपस्थित आहेत. आणि कुमारला विनंती, कुमार या, तुम्ही खूप चांगलं विश्लेषण करू शकता तुमच्या गावच्या संघाचं, त्यामुळे विनंती या समालोचन कक्षामध्ये. तुमचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हितेशला पाहतो, वेगाचा बादशाह ऑन हॅट्रिक. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 1 या धावसंख्येवर. कुमार बाबरे संपर्क साधा. कुमार गावातील कोण कोण आले तो सांगू शकतो ना पटापट पटापट. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. महत्वाची लढत. इथे टाकलेला चेंडू लाईन लेंथ इथे चेक करावे लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. आणि समालोचन कक्षात थोडंसं परिवर्तन करू. साखरे विपक्ष बोरगावचा सामना चालू आहे आणि समालोचन कक्षात आपण आमंत्रित करतोय कुमार बाबरे सर यांना. धन्यवाद. हॅलो चिक. धन्यवाद निखिल ठोंबरे सर, विजयजी केदार सर, ज्यांचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकत आहात. सध्या 2 टीम इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. एका साईडला आपण पाहिलं तर मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या विपक्ष साखरे या संघाला पाहतोय. भरपूर चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाही आहे, कारण की 2 संघ मातब्बर संघ आहेत. आणि आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2 संघांची गाठ या स्पर्धेमध्ये पडली आहे. बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत आणि या मॅच मध्ये जिंकेल कोण हा देखील मोठा प्रश्न असेल. प्रत्येक प्रेक्षकांची नजर या मॅच कडे असतील यात काही शंका नाही आहे.
सागरजी कापडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. 3 ऑफिशियल पंच आणि भरपूर चांगलं काम या स्पर्धेमध्ये ते देखील करताना आपण गेले 5 दिवस पाहत आहोत. शेवटचा दिवस, अंतिम दिवस स्पर्धा आपण पाहतोय. विराट स्मृती चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेला पाहतोय. दर्शन माळी बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक आपण 2 मध्ये पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये हितेश पतंगराव यांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि आता सध्याच्या घडीला दर्शन माळी याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. दर्शनचा हा बॉल ऑन साइडला इथे बोलवलाय, टर्न केलाय उंच जास्त आणि लांबी देखील भरपूर जास्त आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय भव्य षटकार. भरपूर चांगला आहे ते स्ट्रोक. अगदी विचार केला तर थोडासा वेट करून खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त इथे फटका जो मध्ये बाळा मिळतोय. सध्या इथे पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या पुढे वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न. धावसंख्या 8 या आकड्यावर. इथे नक्कीच लाईन चेक करावी लागेल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलकावरती एक्स्ट्राची धाव सध्या टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. सध्या आपण पाहिलं तर इथे भरपूर इथे मेहनत दोन्ही टीमला मॅच मध्ये घ्यावी लागेल. पुन्हा डाऊन साईडला बोलवायचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि तोपर्यंत कोणती धाव कोणती रिक्स इथे घ्यायला मागत नाही. डोकं थोडं शांत ठेवावं लागेल कारण की मोठे फटके येतात परंतु डॉट बॉल देखील येतात. तर मॅच मध्ये थोडंसं इथे काहीतरी एक वेगळं परिवर्तन घडताना देखील पाहतोय आणि घडवावा देखील लागेल कारण की 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये इथे मोठासा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. खेळपट्टीचा विचार केला तर बॅटिंगसाठी भरपूर सहकार्य करते आणि त्याच अनुषंगाने आपण मॅच मध्ये पाहिलं तर दोन्ही टीमकडे भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने मालशेज विभागात देखील आपण पाहिली होती आणि आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर विराट स्मृती चषक 2026 मध्ये देखील पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा, स्वाभिमानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक शेवट अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहतोय. भरपूर चांगलं आयोजन. यावेळेस गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेताना बॉलला पाहिलं आणि बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या थोडी शांत ठेवताना गोलंदाज दर्शन माळी या खेळाडूला पाहतोय. धावसंख्या 9 या आकड्यावर. हो पुन्हा एकदा पुढे सरचा खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे मोहन कराळे. तोपर्यंत सध्या पाहिलं तर 1 धावेचा मानस या ठिकाणी केला होता आणि तोपर्यंत 1 धाव देखील पळून पूर्ण करताना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. थोडीशी ती नाजूक अवस्था संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना साक्री या संघाला पाहतोय या मॅच मध्ये. यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बराच काळ हवेत होता चेंडू परंतु खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दर्शन माळी या गोलंदाजाचं देखील कौतुक करायला हरकत नाही. काय गोलंदाजी केली षटक क्रमांक 2 मध्ये. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर विश्वास संपादित केलं होतं कॅप्टनने दर्शन माळी या गोलंदाजावर आणि त्या विश्वासाला सातत्यात आणायचं काम देखील मॅच मध्ये करताना आपण दर्शनला पाहिलं. वाट बॉलिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आता मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थाने 4 षटकांची मॅच आपण उल्लेख देखील केलं होतं आणि टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की 1-1 धावेला देखील महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल होणाऱ्या बॅटर त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. प्रत्येक बॉलवर मोठे आक्रमण खेळण्याची क्षमता देखील ओपनिंग जोडीकडनं असते परंतु ज्या प्रकारे अपेक्षा होते त्या अपेक्षांचा भंग होताना आपण साखरे संघाकडनं पाहिलं. खेळाच्या पूर्वाधामध्ये देखील हवी तशी बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली नाहीये परंतु सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला वापस करून देताना आपण दर्शन माळीला पाहिलं परंतु आता अजूनही 2 षटकं या ठिकाणी शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये मोठासा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा असेल तर 2 षटकामध्ये मोठे फटके देखील मॅच मध्ये खेळावे लागतील.
चला जास्तीचा वेळ खर्च करतात विलंब करू नका, कारण की आज दिवस क्रमांक शेवटचा आहे. शेवटच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस देखील कव्हर करायचे आहेत. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. ओमकार वारगडे षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर आता इन्व्हाइट केलं जाते. धावफलकावरती डबल डिजिटमध्ये धावसंख्या 11 या आकड्यावर. पहिलाच बॉल यावेळेस ऑफ स्टंपला सोडून जाणारा हा बॉल दिनेशजी कापडी सरांचा नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचला. दोनात समांतर धाव मिळेल अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावर. भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेला पाहतोय. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन देखील या स्पर्धेचं पाहायला मिळतोय. यावेळेस इथे पाहिलं तर पॉईंटमध्ये गॅप खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक आर्यन त्या ठिकाणी सज्ज आहे. तोपर्यंत चित्ताच्या चपळाईने 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या थोडीशी ते पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या 14 या आकड्यावर. सन्माननीय आदरणीय प्रतीकदादा डोंगरे आपण या प्रतीक डोंगरे आपण या आपलं मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा प्लीज. यावेळेस त्या ठिकाणी वायडिश लोंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक गॅप खेळला होता. तोपर्यंत 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या देखील पुढे सरकते. आपण खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट याचा उल्लेख करत होतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावेला देखील महत्त्व दिलं जातं आणि तेच काम या मॅचमध्ये करताना आपण या 2 फलंदाजांना पाहतोय. ओहो यावेळी बिगिट करायचा प्रयत्न समोर हॅमट केलं बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेला लोंग ऑन. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वॉट अ बॅटिंग, वॉट अ स्ट्रोक. सध्या थांबून केला, त्यानंतर एक्झिक्यूट केला फटका लोंग ऑन मध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. षटकाराने धावफलक वेगाने फ्लाईट होताना देखील पाहतोय. धावसंख्या 22 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 3 बॉल मात्र शिल्लक असतील षटकामधले. ओमकार वारगडे याच्या विरुद्ध आक्रमकता धारण केली असेल. ओहो पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये इनसाइड आउटचा फटका आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील 2 नाही तर 3 क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या मोमेंटला बॉल देखील अडवला जातोय आणि त्याच अनुषंगाने 2 धाबा चित्ताच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जातात. आपण उल्लेख करत होतो की खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धावेला देखील महत्त्व दिलं जातं, कारण की मुंबईची लाईफलाईन लोकल असेल तर क्रिकेटची लाईफलाईन यावेळेस सिंगल डबल असेल. ऑन साईडला इथं पूल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिला सीमा रेषे पार. यूज इट षटकार. ब्युटिफुल स्ट्रोक. चौकार असेल पंच चौकार. ओके. अतिशय दर्जेदार बॅटिंग देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये दर्शन माळीचं कमबॅक, परंतु त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्यानंतर ओमकार वारगडे याच्या विरुद्ध आक्रमकता धारण करताना देखील आपण बॅटर्सला पाहतोय. अनिल आणि त्याच्या सोबतीला अजय एका राशीचे 2 खेळाडू आहेत आणि भरपूर चांगली बॅटिंग देखील करताना मॅच मध्ये पाहतो. सॉफ्ट हँडने प्लेस करायचा प्रयत्न होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला तर हो यावेळेस मिस्टेक झाले. मिसअंडरस्टँडिंग देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तोपर्यंत यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि चांगल्या स्थितीमध्ये आता पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. विलंब जास्तीचा करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकाच महत्त्वाचं राहील. धावफलकावरती 29वा टीमच्या स्कोअर कार्डवर अजूनही खऱ्या अर्थाने पाहिलं तर 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये मोठे फटके या मॅचमध्ये या ठिकाणी खेळावे लागतील.
सध्या षटक क्रमांक 4 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर कैलास बाबरे या खेळाडूला पाहतोय. भरपूर स्पर्धा आपल्या गावासाठी खेळलाय, भरपूर स्पर्धा मुरबाड ओपन साठी खेळलाय, परंतु आज पुन्हा एकदा इथे सिद्ध करावा लागेल. ऑन साइडला फुल टॉस बॉल, फुल टॉस व फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलं डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा षटका. पहिल्या बॉलवर या ठिकाणी आसमान दाखवले, पहिल्या बॉलवर या ठिकाणी स्वागत केले कैलास बाबरे या खेळाडूचं. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक आणि असेच किरण जागृत होताना साखरे संघासाठी, कारण की प्रत्येक बॉलवर आता अटॅक करण्याची क्षमता देखील मॅच मध्ये पाहतोय. भरपूर चांगली बॅटिंग कार्यक्रम देखील ओके सध्या या मॅच मध्ये करताना कैलास बाबरेच्या विरुद्ध आक्रमकता या ठिकाणी स्वीकार केले. पहिल्या बॉलवर षटका ठोकलाय, पुन्हा एकदा सरळ बाटने प्रहार केलाय. लोंगांमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंड एरियामध्ये बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हा येतोय आणखीन एक दर्जेदार 4 चौका. आणखीन एक चौकार. सध्या थोडस आता ही गोलंदाजी इथे प्रभावी ठरू शकते साखरे संघासाठी. षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 3 आणि मनुस्पोर्ट्स बोरगाव या संघाला देखील आता विचार करण्यास भाग पडलंय, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण हितेश पतंगराव याची गोलंदाजी भरपूर चांगली आहे जी मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये आपण नक्कीच पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी दर्शन माळीची देखील पाहायला मिळाली, परंतु षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 या इथे पुन्हा एकदा इथे हॅमड करायचा प्रयत्न. ऑन साइडला बोलवलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ओहो, यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर चित्ताच्या चपळाईने गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला या दोघांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्याने वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न. 41 धावा टीमच्या स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना टीम साखरे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाहीये. कैलास बाबरे, ओहो अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात बॉल टाकला होता. इथे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं हवं तसं या ठिकाणी कनेक्शन नाहीये. इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय, थोडासा आसरा देणार डॉट बॉल मधु स्पोर्ट्स बोरगाव या संघासाठी या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर सध्याच्या घडीला भरपूर चांगलं वर्चस्व गाजवताना साखरे या संघाला देखील पाहतोय. नेक्स्ट बॉल और द विकेटने अगदी विचार केला तर गतीमध्ये परिवर्तन केला. वॉट कॉट मोहन कराळेचा विकेट किपर जबरदस्त पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त झेल देखील त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. वॉट कॉट महत्वपूर्ण झेल या ठिकाणी टिपला जातोय. अगदी सेट बॅटर होता, भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत होती आणि त्याला मात्र बाद करण्यामध्ये आता थोडंसं ते यश प्राप्त होताना आपण पाहतोय कैलास बाबरे या खेळाडूला. सध्या आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या मॅच मध्ये दिलं आहे. जबरदस्त बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून मॅच मध्ये पाहायला मिळाली. काय बॅटिंग केली आपल्या संघासाठी, एकटा खिंड लढला, आपल्या संघाची साथ भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये सध्या 7 सोडताना मात्र बॅटर आपण मॅच मध्ये पाहिलं अनिल सराई. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. अजूनही मात्र काही बॉल शिल्लक असेल, म्हणजे शेवटचा बॉल स्टील पण टू गो, शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. कैलास बाबरे, ओहो यावेळी पुल करायचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो शेवटच्या बॉलवर गोड करणारा साखरे संघासाठी 4 चौका. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून ज्यांनी उपस्थिती दाखवली अशी तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि मुरबाड तालुक्यातील एक गोड व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व, गरिबांचे वाली आणि खऱ्या अर्थाने समाजसेवक या तप्तर सेवेवर चालणारे रामभाऊ दुधाळे या ठिकाणी आपल्यातून रजा घेत आहेत आणि त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्याचं समीकरण आपण या मॅच मध्ये पाहिलं तर 24 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता असेल.
तर तसेच नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय प्रसाद दादा दुधकर यांचं देखील मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच सन्माननीय प्रसाद दादा दुधकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर महेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण प्रसाद दादा यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं आहे. या दादा आपलं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. प्रसाद दादा दुधकर मध्ये ज्यांचं शुभ आगमन झालंय डॉक्टर विवेक कराळे मनू स्पोर्ट्स बोरगाव संघाचे पुरस्कर्ते. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मॅचला सुरुवात दिनेश कापडे सरांचा येथे ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. कैलास बाबरे ओमकार वारगडे ही जोडी आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपण अनिल सराईला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी खोलात बॉल होता. नशिबाचा दरवाजा देखील आता मनू स्पोर्ट्स बोरगाव संघासाठी उचकलाय आणि पहिल्या बॉलवर इथे पाहिले तर नशिबाच्या स्वरूपात हा चौकार या ठिकाणी बसवून झालाय. 4 रन चौकार बाईच्या स्वरूपात या ठिकाणी चौकार बसूल झालाय. धाबा कुठने येवत येणं महत्वाचं राहील कारण की मोठं असं लक्ष आहे समोर. गोलंदाजीचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने जी मात्र पाहायला मिळत असते म्हणजेच साखरे या संघाची आणि त्याच अनुषंगाने नक्कीच या मॅचमध्ये हा देखील आव्हान कुठेतरी मनू स्पोर्ट्स बोरगाव संघासाठी कुठेतरी खडतर होऊ शकतो. हो अगदी खोलात बॉल होता. पुढ्यात टाकला होता शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी गॅप खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे परंतु कोणते धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. रिक्स नाहीये. खऱ्या अर्थाने कैलास बाबरेची विकेट देखील या मॅच मध्ये महत्वाची राहील. त्याच अनुषंगाने क्रमांक 1च्या षटकामध्ये अनिल सराईला इथे इन्व्हाइट केलं जात आहे आणि अनिल सराई याला मात्र यावर इथे विश्वास संपादित केले. कॅप्टनने विश्वास संपादित केले संपूर्ण गावाने आणि विश्वास संपादित केलाय 11 खेळाडूंनी आणि त्या विश्वासाला सातत्याने न्यावं लागेल परंतु विश्वासाला आणि अपेक्षांचा भंग करताना कैलास बाबरेला आपण पाहतोय ठोकलाय आणखीन एक 4 चौकार.
काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये सध्याच्या घडीला कैलास बाबरे. नावाचा परिचय सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सातत्याने आपण ऐकत असतो, परंतु आज आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला होता, आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा इथे खेचलाय उडवला बॉल, ओहो, आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लांबच लांब, दूरच दूर आला कैलास बाबरे याच्या बॅट मधनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भव्य षटकार. अफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तसा मात्र मैदानामध्ये आला बाईच्या स्वरूपात एक चौकार वसूल झाला, त्यानंतर थोडा डॉट बॉल आला होता, थोडासा शांत ठेवलं डोकं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अटॅक चढवलाय मॅच मध्ये कैलास बाबरे या खेळाडूने. फलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न कैलास बाबरे या खेळाडूची आपण पाहतोय, प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल होता इथे बॅकफुट पर बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी शॉर्ट थडम्याचा क्षेत्ररक्षक पाठमोरा करते, परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर आणि बॉल होते फरार सीमा पार. कैलास बाबरे याच्या बॅट मध्ये आलेला आणखीन एक 4 चौकार. धावसंख्या जबरदस्त आहे, बॅटिंग करत असताना आपण कैलास बाबरेची बॅटिंग पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाईट होते, धावसंख्या 18 या आकड्यावर काय बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल यावेळेस लाफ्टर ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते, एक सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या एका ओव्हरच्या षटकान समाप्तीनंतर धन्यवाद डीजे. अजूनही मॅचचं इक्वेशन पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा इथे कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं महत्वाचं राहील. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धाब्यांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 1 मध्ये आपले इरादे स्पष्ट केलेत जे मात्र कैलास बाबरेने, कारण की भरपूर धावा मात्र घेण्यामध्ये यश देखील प्राप्त करताना आपण पाहतोय. मॅच मध्ये 18 बॉल आणि 27 धावांचं समीकरण आपण पाहतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला इथे बॉलला टर्न केला, डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलास बाबरेच्या बॅट मध्ये आला भव्य षटकार. चढवला जातोय कैलास बाबरे या खेळाडूने. अगदी खोलात बॉल होता, पुढे टाकला तर पुन्हा एकदा ते वाईडिश लोंगाप मध्ये गॅप खेळलाय, शोधला होता गॅप, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. एकच सिंगल सध्या घेतली जाईल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील महत्त्व दिलं जाते, कारण की जितके मोठे फटके खेळण्याची क्षमता आमच्याकडे आहे, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे हे देखील सांगून देते. परंतु आता मात्र ओमकार वारकडे स्ट्राईकवर आलाय आणि पहिल्या बॉलवर घणाघाती प्रहार. बिल्डअप करताना देखील पाहतोय. सारा वेल वाचला तर आयोजकांचा देखील थोडासा वेल वाचेल. टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सातत्याने क्रिकेटमध्ये चांगलं जातं, जपलं देखील जातं आणि थोडासा वेळेचा भान देखील ठेवा मित्रांनो, कारण की फायनल दिवस आहे, अंतिम दिवस. भरपूर मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. धावफलकावरती आता सध्या आपण धावसंख्या पाहतोय 32 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका केलेला आहे आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओमकार वरगडीच्या बॅटमधून आला हा दर्जेदार 4 चौकार. आता त्या मॅचचं समीकरण थोडं खुलं झालंय म्हणून स्पोर्ट्स बोरगाव संघाचं. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका केला 30 दिशा आणि 30 दहशत. पुन्हा एकदा ओमकार वरगडीच्या बॅटमधून आलाय दुसरा चौकार. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धाब्यांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त 6 धाब्यांची आवश्यकता असेल. निखिल ठोंबरे आपण संपर्क साधा. स्वीजिटचा फटका इथे अटेंड करायचा होता. डीजे तुषार मडके सर आपण देखील संपर्क साधा. डीजे तुषार मडके सर. डीजे तुषार. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता ऑन साइडला ऑन द राईट फटका केला. लेग ग्लान्स केला डीप वन फिल्डर वेगाने आला. शॉट फाईन लेग वरना एकच सिंगल. सध्या एक धावेला महत्व दिलं जाते कारण की ठाऊक आहे ज्या पद्धतीने फलंदाजी करायची होती षटक क्रमांक 1 आणि षटक क्रमांक 2 मध्ये म्हणजे आम्ही 2 फलंदाजांनी आमचं काम केलंय आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक ठेवली या मॅच मध्ये तर कोणती रिस्क या ठिकाणी घ्यायची नाहीये आणि तेच काम या 2 खेळाडूंच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल आणि खऱ्या अर्थाने मनू स्पोर्ट्स बोरगाव या संघाचं पारड हा मॅच मध्ये जड दिसतंय. डॉट बॉल आलाय 9 बॉल आणि जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 5 धाब्यांची आवश्यकता असेल. चला वेल बाजवा 9 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. ओहो रिवाजचा आश्रम नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केला जातोय. या ठिकाणी चेक केलं जाईल. टेंक्रिक वाहिनी सातत्याने मुरबाडकरांची पसंती आपण सातत्याने मोठी स्पर्धा म्हटली की मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण टेंक्रिक वाहिनी यांचं थेट प्रेक्षकांना सातत्याने पाहत असतो पाहायला मिळत देखील असतं. या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाते ज्यांच्या माध्यमातून फेर बॉल असेल पंच.
निखिलजी ठोंबरे सर. हॅलो. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे स्वर्गीय विराज शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये आगमन होत आहे आदरणीय नयन शेठ हरणे, समाजसेवक तथा प्रसिद्ध उद्योजक. कष्टकऱ्यांच्या घामासाठी, युवकांच्या कामासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक कृती माझ्या मातीसाठी आणि माझ्या माणसांसाठी अगदी जन